2 दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद। ग्रामीण आणि शहरी गरजांची सांगड घातली, कल्पकतेनं पर्यटकांपर्यंत या गोष्टी पोहोचवल्या तर निसर्ग, शेती आणि मोकळ्या हवेची ओढ ही पर्यटकाला कृषी पर्यटनाकडे नक्कीच खेचून आणेल, असा सूर 2 दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात उमटला। ॲग्रो टूरिझम विश्व आयोजित कृषी पर्यटन कार्यशाळा दिनांक 16 आणि 17 मार्च या 2 दिवसीय पराशर कृषी पर्यटन केंद्र पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेमध्ये कृषी पर्यटनाची गरज, संकल्पना आणि भविष्याचा विचार करून सद्यस्थिती आणि या कृषी पर्यटनाबरोबरच वेगवेगळे महोत्सव, उपक्रम आणि कार्यक्रम आपण कशा पद्धतीने राबवू शकतो याविषयी मान्यवरांनी उत्तम मार्गदर्शन केलं। मी गणेश परब, मी वाड्याहून इकडे कृषी पर्यटन कार्यशाळेत आलो होतो। बऱ्यापैकी नवीन माहिती इकडे मला मिळाली, अनेक नवीन गोष्टी इकडे कळल्या। विशेष बसवंत सरांचं काही मार्गदर्शन झालं, त्यात अनेक कोणती झाडं लावायला पाहिजेत आपल्या कृषी पर्यटनाच्या ह्याच्यात ते कळलं। त्याचबरोबर इकॉनॉमिक्सची बऱ्यापैकी माहिती मिळाली, जी खूप आवश्यक आणि जिकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष असतं। कृषी पर्यटन कार्यशाळेमध्ये राज्यातील 5ही विभागांमधून शेतकरी आणि कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी सहभाग घेतला होता। 2 दिवसात मला वेगळ्या ॲग्रो टुरिझम बद्दल ज्या माहिती पाहिजे होत्या त्या सर्व मिळाल्या। जसं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती करायला पाहिजे, काय झाडं लावायला पाहिजे, किंवा कॅपिटल आपलं वर्किंग कॅपिटल कसं यूज करायला पाहिजे, कुठं काय किती पैसा कसं हे सगळं माहिती मला मिळाली आणि त्याच्यानेच आपलं इन्कम कसं जनरेट होईल किंवा लोक टार्गेट ऑडियन्स, मार्केटिंग, प्रमोशनल, PR, पब्लिक रिलेशन सगळ्या छोट्या गोष्टी ज्या मला माहिती नव्हत्या ते सगळं कव्हर झालं। कृषी पर्यटन केंद्रांना काळाची गरज म्हणून नवीन माध्यमं, डिजिटल तसंच समाज माध्यम किती महत्त्वाचं आहे, मार्केटिंग आणि जाहिरात तंत्र, सोशल मीडियाचा असलेला जागतिक प्रभाव, वेबसाईटचे फायदे, कीवर्ड्स आणि कंटेंटचा वापर करून आपली वेबसाईट गुगल सर्च करताना कशी प्रथम निदर्शनास आणू शकतो याविषयी ॲग्रो टूरिझम विश्वचे संचालक गणेश चप्पलवार यांनी मार्गदर्शन केलं।